19व्या पक्षाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाला अडकेल पाणी तर हा पाणी तर जरा बस रे आता. आत्ताच ज्यांचं भाषण आपण सर्वांनी ऐकलं ते आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे सर आणि माझ्या जमलेल्या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व सहकारी बांधवांनो आणि भगिनींनो, मी आज काय फार बोलणार नाहीये जास्ती, कारण परत एक 20 दिवसावरती आपला गुढीपाडव्याचा मेळावा आहे. आता तिकडे जर समजा मी दांडपट्टाच फिरवणार असेल तर चाकूसुरे कशाला काढू आत्ता मी. आज मी आलोय तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा द्यायला आणि खास करून मी मोरे सरांनी आत्ताच्या परिस्थितीवरती आपल्याशी बोलावं, महाराष्ट्राशी बोलावं. मी अजूनही मी महाराष्ट्रात काही ठिकाणी मी त्यांची व्याख्यानं ठेवणार आहे. आजच्या या सगळ्या परिस्थितीवरती जी महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे आणि तो निव्वळ फक्त राजकारणासाठी आणि राजकीय फक्त मतं मिळण्यासाठी म्हणून तुमची आपापसात डोकी फोडून घेतायत, आग लावतायत आणि हे आमच्या लोकांना समजत नाहीये. मोरे सरांनी अनेक विषय आता सांगितले. रामायण काळापासून त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. सर, एक छोटीशी गोष्ट सांगतो, काळ कसा बदलला. प्रभू रामचंद्रांना ज्यावेळेला वनवास झाला, चौदा वर्षाचा झाला, तिथून ते निघाले. बरोबर लक्ष्मण, सीतामाई सगळ्यांना घेऊन निघाले. मग दंडकारण्यात आले, नाशिकला आले. आपण मगाशी नाशिकचाही उल्लेख केलात की कोणीतरी हंटर बोलला होता ना, हंटर, तिला महाराष्ट्राची राजधानी करावी नाशिक. आजचं महाराष्ट्राचं राजकारण पाहता त्याला हंटरने फोडला असता. राजधानी नाही, आमची राजधानी, आमच्याकडे करा, आमच्याकडे करा. पण बरोबर रामचंद्र निघाले. मग ते दंडकारण्यानंतर पुढचं तुम्हाला सगळं माहिती आहे. 14 वर्ष. मग मध्ये रावण आला, मग सीतामाईला घेऊन गेला. मग प्रभू रामचंद्र आणि मग ते लक्ष्मण शोधता त्यांनी ते वाली आणि सुग्रीव मिळाले आणि मग त्यांचं ते युद्ध झालं. मग पुढे हनुमान मिळाले. हनुमानाला घेऊन ते मग तिकडे गेले आणि मग तिथे तो सेतू बांधला. सेतू बांधून ते लंकेत गेले. लंकेत गेल्यावर त्या कुंभकर्णाला मारलं. मग कुंभकर्णानंतर रावणाला मारलं. मग रावणाला मारल्यानंतर सीतामाईला घेऊन ते परत अयोध्येला 14 वर्षानंतर परत आले. मध्ये तो त्यांनी एक सेतू बांधला. हे सगळं त्यांनी 14 वर्षात केलं. आणि बांद्रा वरळी सी लिंक हा आपण 14 वर्षात बांधला. कुठे अयोध्या, कुठे दंडकारण्य, कुठे गेले, तिथून लंकेत गेले, सेतू बितू बांधून गेले, तिथून परत आले. हे सगळं 14 वर्षात घडले. ही सगळे जे काही कामं सुरू आहेत, जेवढ्या काही गोष्टी सुरू आहेत ना, मी त्याचा सविस्तर मी बोलणार 30 तारखेला आपल्याशी.
या सगळ्या गोष्टींकडनं तुम्हाला गुमराह करण्यासाठी म्हणून हे जातीपातीचे विषय आणि त्याच्यानंतर हे सगळं सोशल मीडियामधनं तुमची टाळकी भडकवणे, हे जाणून बुजून उद्योग सगळे सुरू आहेत. कालच महिला दिन झाला. तो काय आपण दरवर्षी महिला दिन म्हटल्यानंतर आपण 8 मार्चला आपण साजरा करतो. काल मला एकाने छान विनोद पाठवला. एकाने ते म्हणे 21 जून हा सर्वात मोठा दिवस म्हणून समजला जातो. बरोबर ना? ते साफ झूट आहे म्हणे. 21 जून सर्वात मोठा दिवस नाहीच आहे. महिला दिन हाच सर्वात मोठा दिवस आहे. कारण तो 8 मार्चला सुरू होतो आणि पुढल्या वर्षी 7 मार्चला संपतो. ज्याची ज्याची लग्न झाली असतील प्रत्येकाला हे कळत असेल मी काय म्हणतोय ते. पण आपल्याकडे काय करतात, महिला दिन म्हटल्यानंतर सगळेजण भेटणार, महिला दिनाच्या शुभेच्छा. 2 पुरुष एकत्र आले तरी ते एकमेकांना देतात. अरे ह्याच्यात महिला कुठे आहे? मागचा पुढचा काही विचार नाही, काही नाही, आपले बस शुभेच्छा. महिला दिनाच्या शुभेच्छा आपण देतोय, परंतु एका सर्वात मोठ्या महिलेचा विसर पडून देतोय आपण. त्या व्यक्तीला विसरतोय की खरं तर महिला दिन हा दिन खरं तर जिजाऊ साहेबांच्या नावाने हा खरं तर ओळखला गेला पाहिजे. लहान असताना वडील कुठेतरी मोगलांकडे चाकरी करतायत हे ज्या मुलीला पाहवलं नाही, लग्न झाल्यानंतर आपला पती कोणाकडे तरी मोगलांकडे आहे हे ज्या मुलीला स्त्रीला पाहवलं नाही, जिने आपल्या पतीला बंड करायला लावलं, जिच्या मनात सुरुवातीपासून स्वराज्य नावाची गोष्ट ज्या महिलेच्या मातेच्या मनामध्ये होती, तिने आपल्या मुलाकडनं ते स्वराज्य घडवून आणलं. परंतु या सगळ्या इतिहासाच्या मागे एका स्त्रीचं मन होतं, एका महिलेचं मन होतं. ते आपण विसरतो. आज महाराष्ट्रामध्ये इतक्या महिला होऊन गेल्या. महाराष्ट्रात म्हणजे देशामधली पहिली महिला डॉक्टर झाली त्या महिला जोशी, आनंदीबाई जोशी. आपण विचार करतो काय महिलांचा? इतक्या महिलांचं योगदान आहे आणि खास करून महाराष्ट्रातनं. म्हणजे जर समजा तुम्ही सर्वात पुढारलेल्या जर स्त्रिया म्हणून जर समजा बघितल्यात, इतिहासामध्ये काढून बघा तुम्ही, सर्वात पुढारलेल्या स्त्रिया, तुम्हाला सर्वात पुढारलेल्या स्त्रिया या महाराष्ट्रात मिळतील. नुसत्या कसल्या शुभेच्छा देतोय आपण? त्यातनं आपण काही घेणार आहोत का? आपण काही त्यातनं विचार करणार आहोत का? आज पक्षाला 19 वर्ष पूर्ण झाली. ही 19 वर्ष आपली कशी गेली, काय गेली? आज असंख्य पक्षांना मी जे बोलतोय त्याला दृष्ट न लागू, पण असंख्य पक्षांना हा प्रश्न पडलेला आहे की अरे ह्यांचे आमदार येऊन गेले, ह्यांचे खासदारकीला एवढी मतं मिळाली, नंतर ह्यांना इतके पराभव झाले, खासदारकीला पराभव झाले, आमदारकीला पराभव झाले, तरी या पक्षामधली माणसं सगळी एकत्र कशी काय राहतात? फेरीवाले तरी असतात, आपले कष्ट काम करत असतात, कष्टाने काम करत असतात, कष्ट घेत असतात,
पण हे आत्ताचे जे राजकीय फेरीवाले आलेत ना, असे फेरीवाले माझ्या पक्षात नाही, आपल्या पक्षात नाही आहेत. आज या फुटपाथवर तिकडनं कोणी डोळा मारला की त्या फुटपाथवर. हे असले राजकीय फेरीवाले आपल्याला नाही उभे करायचे आहेत. आपल्याला जे बांधायचंय, आपण खणखणीत दुकान बांधू, फेरीवाले नाही होणार. पण या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून एक पक्ष, संघटना जी सगळ्या ठिकाणी आपली आहेच, पण ती मजबूत करणं जास्ती गरजेचं आहे. कालपर्यंत माझा जो गटाध्यक्ष आहे, इथपर्यंत त्याला त्याच्या घरच्यांना पण वाटलं पाहिजे की नाही, माझ्या मुलाची काळजी घेत आहेत, त्याच्याशी कोणतरी बोलतायत. आणि म्हणून पुढच्या 2 दिवसामध्ये त्याला एक आत्ता आकार दिलेला आहे मी. थोडंसं मी त्याचं एक गोष्ट लिहून आणली होती, पण ती काही आखी नाहीये. हे इथे सगळे जेवढे बसलेले आहेत व्यासपीठावरती, माझ्या सकट प्रत्येकाचं काम काय, तुमच्या सकट खाली आपल्या महाराष्ट्र सैनिकासकट प्रत्येकाचं काम काय असणार, आणि ते दर 15 दिवसाला तपासलं जाणार. जर महिन्या 1.5 महिन्यामध्ये असं जाणवलं, कारण त्याची यंत्रणाच मी पूर्ण लावतोय वरपासून खालपर्यंत, जर जाणवलं मला की हा पदाधिकारी तो कोणी का असेना, जर मला त्याच्यामध्ये काम चुकारपणा जर समजा दिसला, कळलं का, तर मी त्याला पदावरती ठेवणार नाही. आत्ता सांगून ठेवतो तुम्हाला मी. त्याच्यानंतर ज्या फुटपाथवर जायचं असेल त्या फुटपाथवर जाऊन बसावं त्यांनी. परंतु ती गोष्ट याच्या पुढे ती होणार नाही. मी काल मला सांगितलं कोणीतरी, त्या दिवशी एक मेळावा बैठक लावली होती मुंबईला, आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत. म्हणजे हजर झाले नाहीत, त्यांची हजेरी घेतली. आणि मग प्रत्येकाला विचारलं, मग काय काय कारण, एक एक घरचे हे आजारी होते, ते होतं काहीतरी. बघ, त्यातल्या 5-6 जणांनी सांगितलं, साहेब कुंभला गेलो होतो. म्हटलं, गधड्यानं करता कशाला पाप. बरं, मी हेही विचारलं, आल्यावरती आंघोळ केलीच ना. हे आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलू मधनं पाणी घेऊन आले. म्हटलं हड, म्हटलं मी नाही पिणार. अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या, पूर्वीच्या काळात ठीक होतं. मी त्या सोशल मीडियावरती बघतोय, माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत, आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी. चला, आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले, आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत. अहो मला माहितीये, मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे, जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते, हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले. कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्यात गंगेत. ह्यानं तिथे काहीतरी केलं, ते मी इथे पितोय. श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही. एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये, एक नदी.
आणि आम्ही काय नदीला माता. परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या, ते काय तिकडे माता बिता म्हणत नाहीत, तरी नद्या स्वच्छ. आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये, कोणी आंघोळ करतायत, कोणी कपडे धुतायत, काय वाटेल ते चालू आहे. राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार. मग मध्ये राज कपूरांनी चित्रपट पण काढला, लोकांना वाटली झाली गंगा साफ, त्याच्यात वेगळीच गंगा. लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत. अजून पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा, सगळ्यातनं डोकी हलवा नीट. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी आता 12 तारखेला मी प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या प्रत्येकाकडे दिल्या जातील. प्रत्येक पदाधिकारी त्यांच्या ज्या टीम्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुमच्यापर्यंत येतील. सगळ्याच गोष्टी काही मला उघडपणे सांगता येणार नाहीत, येत नाहीत, येणारही नाहीत, कारण ही संघटनात्मक गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे ही संघटनात्मक राहिली पाहिजे. त्याचे रिझल्ट्स हे निवडणुकीला आपल्याला बाहेर दिसले पाहिजेत. या दृष्टिकोनातनं ही सगळी रचना आपल्यासमोर लवकरच आणतो आहोत. मी सर्वांना परत एकदा 19 तारखेच्या 19 वर्ष झाली त्याच्या मी आपणा सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आपण जमलेले सर्वजण आणि माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माझ्या महाराष्ट्र सैनिकांना मी विनंती करतो की येत्या 30 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी जल्लोषात गुलाल उधळत आपण सर्वांनी शिवतीर्थावरती यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आदरणीय साहेब या सर्वांच्या साक्षी पिंपरी चिंचवडमध्ये मनसेचा हा वर्धापन दिनाचा सोहळा पार पडतो आहे आणि त्यामध्ये राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि येत्या निवडणुकांमध्ये मनसैनिकांनी कामाला लागा, जोरदार कामं करा अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. आणि येत्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये आपण सर्व गोष्टींवर सविस्तर बोलू असं देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर गंगा स्वच्छ करण्याचा नारा राजीव गांधींपासून देण्यात येत होता, मात्र अद्यापही गंगा स्वच्छ झालेली नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी टोला लगावलेला आहे आणि यावरूनच त्यांनी केंद्र सरकारला देखील टोला लगावला. देशामधील एकही नदी स्वच्छ झालेली नाही असं देखील राज ठाकरे यांचं म्हणणं आहे.